भारतीय संघाने T20 वर्ल्ड कप आपल्या नावावर केला आहे. या विजयानंतर दिग्गज खेळाडू विराट कोहली याने मोठे विधान करत चाहत्यांना आश्चर्याचा धक्का दिला. विराटने हा अखेरचा T20 वर्ल्ड कप असल्याचे सांगितले. विराट म्हणतो, हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप आहे. हेच आहे जे आम्हाला मिळवायचे होते. आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होते. हे असं नाही आहे की आम्ही जर हरलो असतो तर मी घोषित केले नसते. हे ठरलेलं होतं. आता पुढच्या पिढीने T20 वर्ल्ड कप पुढे नेण्याची वेळ आहे आणि चमत्कार घडवण्याची वेळ आहे, जे आम्ही IPLमध्ये पाहिले आहे. मला यात काहीच शंका नाही. ते तिरंगा उंच फडकावतील. विराट कोहलीच्या 76 धावाच्या जोरावर भारताने T20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात 176 धावा इतकी मोठी धावसंख्या उभारली. यानंतर भारताने अवघ्या 7 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत T20 वर्ल्ड कप 2024चे विजेतेपद पटकावले आहे. संपूर्ण T20 वर्ल्ड कपमध्ये शांत असलेल्या विराट कोहलीची बॅट तळपली आणि त्याच्या बॅटमधून भारतासाठी मॅच विनिंग खेळी पाहायला मिळाले. विराट कोहलीने 59 चेंडूत 2 षटकार आणि 6 चौकारासह 76 धावांची खेळी केली. विराटच्या या खेळीसह विराटने रोहितचं म्हणणं खरं करून दाखवलं. या विजयासह भारताचा स्फोटक फलंदाज विराट कोहलीने मोठे वक्तव्य करत T20 वर्ल्ड कपमधून निवृत्ती जाहीर केली आहे. विराट कोहलीच्या या शानदार धावाच्या खेळीसाठी त्याला अंतिम सामन्याचा सामनावीर पुरस्कार देण्यात आला. यानंतर बोलताना विराट कोहलीने सर्वांनाच मोठा धक्का दिला आणि सांगितले, हा माझा शेवटचा वर्ल्ड कप आहे. हा माझा शेवटचा T20 सामना आहे. विश्वविजेतेपदासह T20 कारकिर्दीला अलविदा करण्याचा माझा निर्णय. विश्वविजेतेपदासह T20 कारकिर्दीला अलविदा करण्याचा मी निर्णय घेतला आहे. एखाद्या दिवशी तुम्हाला वाटू शकतं की एकही धाव होणार नाही, पण काही दिवस तुमचे असतात. मी देवाचे आभार मानतो. मी संघाच्या विजयाच्या योगदान देऊ शकलो याचं प्रचंड समाधान आहे. अंतिम सामन्याच्या संधीचं सोनं करायचं होतं. मला भारतासाठी वर्ल्ड कप जिंकायचा होता. परिस्थितीचा आदर करत मी खेळायचं ठरवलं. मी भारतासाठी शेवटचा T20 सामना खेळलो. नव्या पिढीकडे मशाल सोपवण्याची वेळ आली आहे. युवा खेळाडू या जबाबदारीसाठी सज्ज आहेत.